कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। संगमनेरमध्ये मानापानावरून खळबळ, थोरात खटाळ आमने सामने। संगमनेरमध्ये झालेल्या गणपती विसर्जन सोहळ्यात सोमेश्वर गणेश मित्र मंडळाचे आयोजनादरम्यान मोठी राजकीय खळबळ उडाली। माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मानपत्र स्वीकारले, तर आमदार अमोल खताळ यांनी मानपत्र न घेताच कार्यक्रमातून अचानक निघून गेले। धार्मिक आणि सामाजिक महोत्सव आहे। लोकमान्य टिळकांची संकल्पना होती की सर्वांनी एकत्र यावं स्वातंत्र्य लढ्याकरता, म्हणून सुरू झाली ही संकल्पना। एक संघटन त्यामधून होत असतं, हे विसरून चालणार नाही। सामाजिक संघटन होत असतं आणि यामधून राष्ट्र बळकट होण्याकरता, महाराष्ट्र तथा देश बळकट होण्याकरता मदत व्हावा संघटनांची, हा भाव त्यामध्ये आहे आणि बंधुत्व हे सुद्धा त्यामध्ये आहे। सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा आपला महोत्सव आहे। खूप भाविक रीतीनं, श्रद्धेनं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो। त्या पद्धतीनं आज सोमेश्वर मित्रमंडळ आमचं आहे। या मित्रमंडळाची 130 वर्षाची परंपरा आहे, परंतु आम्ही सकाळी 8 वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या 23-24 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे। 2002 साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे। आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही, डीजे वापरला जात नाही। सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे, सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे, एकामेकाचा आदर केला जातो। हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा। तो खूप यशस्वी रीतीनं हे मंडळ चालवत आहे। इथं भेद नाही, एकत्र येऊन हा साजरा केला जातो। सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे। म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होतं आहे। माणसापासून दूर करण्याचं, धर्मापासून दूर करण्याचं, जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे, याच्यातलं काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे, जनतेनं ओळखलं पाहिजे, माझं मत आहे। हे भेद काही कामाचे नाही, सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे। आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र, आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी, समाधानी व्हावी, एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करीन। तुम्ही म्हटले की राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले पाहिजे आणि अशा उत्सवात सहभागी झाला पाहिजे। विद्यमान आमदारांनी सांगितलं की कुठेतरी राजकारण केलं गेलंय, जो मान मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये। हे काय आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही। काही असतात अशा असतात एकमेकाचा सन्मान ठेवून करायचा। आज आपण पूजन केलं, काय पहिली प्रतिक्रिया हा योग तुम्हाला आज आलाय तुमच्या? नाही, श्री सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ रंगार गल्ली 130 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात संगमनेरमध्ये या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती जो या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो त्याच्या हस्ते याची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केल्या जाते। तो निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळं आज या मला मान मिळाला असं मी समजतो। परंतु दुर्दैवाने काही राजकारण बी या ठिकाणी जाणवलं, यापूर्वी कधी झालं नाही, परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मन सुद्धा व्यथित झालं। एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना पावत नसेल, दुखवत असेल तर निश्चितच, परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसताना सुद्धा पूर्ण दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे। त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमचे अध्यक्ष असेल, रोशन असेल आंबले व त्यांचे सर्व सहकारी असेल, यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं, परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला। पण मी मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो। आमदार म्हणून मला बोलवलं होतं, परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून नाही तर एक गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे आणि त्यानुसारच मी आलोय। आधी समाधानी आनंद आहे की अशी परंपरा पुढे चालू राहिली। परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली आहे, तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। या घटनेमुळे दोन्ही नेते आमने सामने आल्याने मानापानावरून रंगलेल्या या घडामोडीची संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे।
राजकीय पटलावर आधीच तणावाचे वातावरण असताना विसर्जन सोहळ्यात घडलेली ही घटना संगमनेरच्या राजकारणातील आगामी समीकरणांवर परिणाम करू शकते असा कयास व्यक्त केला जात आहे. कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय, संगमनेर.